नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी शक 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे पोलिसांतर्फे गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी. राष्ट्रीय सहकार धोरण समितीच्या तज्ज्ञ सदस्यपदी सीताराम राणे यांची नियुक्ती. आणि सर्वंकष स्वच्छता अभियान टप्प्याटप्प्यानं संपूर्ण राज्यभर राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सर्वंकष स्वच्छता अभियान हे मुख्यमंत्र्यांचं किंवा महानगरपालिकेचं अभियान नसून ते जनतेचं अभियान आहे. हे स्वच्छता अभियान न राहता ती लोक चळवळ झाली पाहिजे. हे अभियान मुंबई महानगर, MRDA क्षेत्र असं करीत टप्प्याटप्प्यानं संपूर्ण राज्यभर राबवणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात बोलताना केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहिमेची सुरुवात आज वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातून करण्यात आली. वागळे परिसरातील 180 ठिकाणी सकाळी या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबत महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, ठाणे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ, भजनी मंडळ, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, अनिरुद्ध बापू सेवा मंडळ, संत निरहंकारी सेवा मंडळ, स्वामी समर्थ सेवा मंडळ, विविध महाविद्यालयांचे NSS, NCCचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. या अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सहभागी झाले होते. 3 हात नाक्याहून मॉडेला नाकामार्गे वागळे मुख्य रस्ता, 16 नंबर इथला BMC पाईपलाईन वरील रोड नंबर 22 इथला शिवसेना शाखा इथून चालत सर्व ठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छतेची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्यांची सफाई केली. तसंच फुटपाथवर पाण्याची फवारणी करून फुटपाथ स्वच्छ केले. या अभियानात सहभागी झालेल्या भजनी मंडळ, स्वच्छता स्वयंसेवक, ज्येष्ठ नागरिक संघ, NCC, NSS, शालेय विद्यार्थी तसंच विविध धार्मिक संस्थांमार्फत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना भेट देऊन त्यांच्याशी मुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ठाण्यातील प्रदूषण तुलनेनं कमी असून ते आणखी कमी करण्यासाठी जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं झाडे लावून हरितपट्टे तयार करावेत, जेणेकरून ऑक्सिजन पार्क तयार होते. तसंच मियावाकी पद्धतीनं वृक्ष लागवड करून शहरात जंगलं तयार करावीत. त्यामुळं हवेतील प्रदूषण कमी व्हायला मदत होईल. जिथं स्वच्छता असेल तिथे लोक कचरा टाकत नाहीत. आज BMC पाईपलाईन इथं साठलेला कचरा साफ केला जातो. त्या ठिकाणी ग्रीन पॅच तयार करून तो परिसर हिरवागार करा, जेणेकरून त्याचं दृश्य स्वरूप हे नागरिकांना दिसेल, असं देखील मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. तसंच ठाण्यातील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी वाहतुकीचं नियोजन करावं, फेरीवाल्यांना हॉकर झोनमध्ये जागा उपलब्ध करण्याचं नियोजन करावं, असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्वच्छता अभियानाचं ठाणे महानगरपालिकेनं केलेलं नियोजन हे उत्कृष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनं विशेषत्वानं नमूद केलं. यावेळी सफाई कर्मचारी जयेश गायकवाड आणि अनिता शिरसाट यांचा प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सर्वंकष स्वच्छता अभियानाला आज वागळेमधून प्रारंभ झाला. दर शनिवारी 1 याप्रमाणे 24 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक प्रभाग समितीत हे अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानात मार्केट, गल्ल्या, बसस्थानकं, फुटपाथ, डिवायडर,
नाले, मैदानं, कचरा टाकणारी ठिकाणं, विसर्जन घाट अशी सर्व सार्वजनिक ठिकाणांचा समावेश केला जाणार आहे। या अभियानात एकूण 2,500 महानगरपालिकेचे कर्मचारी, 1797 स्वच्छता कर्मचारी, विविध संस्थांचे स्वयंसेवक असं सुमारे 5,000हून जास्त नागरिक या अभियानात सहभागी झाले असून त्यांच्या मार्फत सफाई केली जाते। सफाईसाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्री, टँकर सेवा त्यांना पुरवण्यात आल्या आहेत। पाईपलाईन परिसराची साफसफाई, वागळे परिसरातील 116 शौचालयांची सफाई आज केली जाणार असल्याचं महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सादरीकरणात नमूद केलं। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्याकरता विविध ठिकाणी लोक एकत्र येत असतात। त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे पोलिसांतर्फे गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। त्यामुळे सुरक्षिततेच्या अनुषंगानं पोलीस बंदोबस्तासाठी 2 अप्पर पोलीस आयुक्त, 7 पोलीस उपायुक्त, 14 सहाय्यक पोलीस आयुक्त, 112 पोलीस निरीक्षक, 263 पोलीस उपनिरीक्षक, 2,308 पोलीस अंमलदार, 381 महिला पोलीस अंमलदार तसंच 56 ठिकाणी नाकाबंदी पॉइंट्स लावण्यात आले आहेत। ब्रेथ अॅनालायझरची देखील 33 उपकरणं उपलब्ध करून देण्यात आली आहेत। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ऑल आउट कारवाई अंतर्गत 6 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे। पोलिसांतर्फे गर्दीच्या ठिकाणी हॉटेल्स, लॉजेस, ढाबे या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वाहतूक शाखेतर्फे मद्यपी वाहन चालकांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे। कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा एकदा उद्भवत असल्यानं सामाजिक अंतर राखावं असं देखील आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। ठाणे जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला शहरी बाजारपेठ मिळावी या उद्देशानं महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत 3 ते 7 जानेवारी या कालावधीत कल्याणमधील यशवंतराव चव्हाण मैदान इथं नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या ग्रामोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या हस्ते होणार असून या ग्रामोत्सवाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन ठाणे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अधिकारी अस्मिता मोहिते यांनी केलं आहे। यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत होतोय। पाहत रहा फक्त ठाणे वार्ता। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। सहकारातून समृद्धी ही संकल्पना साकार करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतलाय। त्यानुसार राष्ट्रीय सहकार धोरण 2023 तयार करण्यासाठी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे। या समितीनं आपला अहवाल केंद्र शासनाला सादर केला असून त्या अनुषंगानं राज्याच्या सहकार धोरणात अनुषंगिक बदल करण्याच्या दृष्टीनं राज्यभरातील सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन केली जाणार आहे। या समितीच्या तज्ज्ञ सदस्यपदी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांची नियुक्ती करण्यात आली।
सीताराम राणे यांच्या या नियुक्तीमुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समस्यांबाबत किंवा महाराष्ट्रातील पणन क्षेत्राच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याविषयी प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर सहकारी गृहनिर्माण संस्थांविषयी धोरण ठरवताना सभासदांच्या हिताचा विचार केला जाईल, असं मत सीताराम राणे यांनी मांडलं आहे. उल्हासनगर शहरामध्ये कॅम्प नंबर 5 परिसरातील गायकवाडपाडा इथं एका जीन्स गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या 8 बालकामगारांची अवघ्या 1 तासात मुक्तता करण्यात आली. सेवा संस्था ठाणे, कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन, न्यू दिल्ली यांच्या जिल्ह्यात बालविवाह, बालकामगार, बालतस्करी, बाललैंगिक शोषण थांबवण्यासाठी कार्यरत आहेत. सेवा संस्थेच्या ॲक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन या प्रकल्पाचा एक भाग म्हणून सेवा संस्थेच्या वतीनं बालकामगार आणि बालतस्करी विरोधी विशेष अभियान राबवण्यात आलं. या अभियानांतर्गत केलेल्या कारवाईमध्ये गायकवाडपाडा इथल्या एका जीन्स गारमेंट फॅक्टरीत धाड टाकण्यात आली. धाडीत 13 ते 17 वयोगटातील एकूण 8 बालकामगार आढळून आले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील 7 बालकं उत्तर प्रदेशातील असून 1 बालक नेपाळचा आहे. ही बालकं तिथे शिलाई आणि हेल्पर म्हणून काम करताना आढळून आली. या बालकांना पुनर्वसनासाठी बालगृहात ठेवलं असून त्यांना लवकरच बालकल्याण समिती समोर सादर केलं जाईल. या बालकामगारांची बचाव आणि सुटका करण्यासाठी मोहीम हातात घेण्याआधी सेवा संस्थेनं ठाणे जिल्ह्यातील विविध भागात सर्वेक्षण केलं आणि त्यात उल्हासनगर इथं काही बालकामगार आढळून आले होते. ही मोहीम कामगार विभाग कल्याण इथल्या जीवन जाधव, सहकारी कामगार अधिकारी, विशेष बाल पोलीस पथक ठाणे येथील हिल्स लाईन पोलीस स्टेशनचे अधिकारी जयश्री कदम आणि सेवा संस्था ठाणे संस्थापक ॲडव्होकेट अशोक पवार यांनी यशस्वी केली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला होता. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा हा रूट मार्च काढण्यात आला होता. महात्मा फुले चौक ते सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्टेशन परिसरातून हा रूट मार्च काढण्यात आला होता. जिल्ह्यात काल 51 ठिकाणी नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली, तर सध्या 123 रुग्ण उपचार घेत आहेत. ठाण्यात काल 36 नवीन कोरोनाग्रस्त आढळले, तर सध्या 81 रुग्णावर उपचार सुरू आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 1 नवीन रुग्ण आढळला, तर 8 रुग्णांवर उपचार सुरू आहे. नवी मुंबईत 12 नवीन रुग्ण आढळले, तर 28 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उल्हासनगर आणि ठाणे ग्रामीणमध्ये 1 नवीन रुग्ण आढळला आहे. डोंबिवलीतील 2 चिमुकल्या शरीर सौष्ठवपटूंनी आपलं शरीर सौष्ठव उपस्थित शरीर सौष्ठवपटूंसमोर सादर करून त्यांना आश्चर्यचकित केलंय. डोंबिवलीमध्ये गेल्या आठवड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत डोंबिवलीतील शिवांश ताम्हणे आणि शौर्य ताम्हणे या 2 5 वर्षीय जुळ्या बंधूने आपलं शरीर सौष्ठव सादर केलं. या दोघांना गेस्ट पोझिंगसाठी बोलावण्यात आलं होतं. हे दोघं बंधू ज्युनियर KG मध्ये शिकतायत. सर्वसाधारणपणे शरीर सौष्ठव स्पर्धेत वयाच्या 20-21 वर्षानंतर सहभागी होता येतं. मात्र या दोघांनी या स्पर्धेत प्रदर्शनीय खेळ दाखवला. या दोघांचे वडील आकाश ताम्हणे हे देखील शरीर सौष्ठवपटू आहेत. या दोघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. या दोघांचा सराव त्यांचे वडील आकाश ताम्हणे नियमितपणाने घेतात. ते स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहेत.
सहकार्य करा. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे पोलिसांतर्फे गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी. राष्ट्रीय सहकार धोरण समितीच्या तज्ज्ञ सदस्यपदी सीताराम राणे यांची नियुक्ती. आणि सर्वंकष स्वच्छता अभियान टप्प्याटप्प्यानं संपूर्ण राज्यभर राबवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.